नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पालक पनीर ही रेसिपी बघतो आहे. आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर पालक पनीर बरेचदा खातो. अगदी तीच टेस्ट किंबहुना त्याहीपेक्षा जास्त टेस्टी असं हे पालक पनीर असणार आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. घरचे सगळे बोट चाटून खातील, शिवाय तुमची खूप तारीफ करतील ही खात्री. त्यासाठी मात्र व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला तर सुरुवात करूया. इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे. तर छोटे छोटे अगदी कोवळ्या दांड्या ठेवलेल्या, जास्त दांड्या ठेवायच्या नाही, फक्त पानं आपल्याला लागतात. हलक्या दांड्या ठेवायच्या फक्त. स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पनीर पण कोमट पाण्याने धुवून घेतलं आहे, शिवाय त्याचे क्यूब्स करून घेतले आहेत. तर पाणी उकळवून घेतलेलं आहे, त्यात साखर घालून घेतले 1 चमचा. त्यात आपल्याला हे पालकचे पानं घालून घ्यायचे आहे. 2 मिनटासाठी आपल्याला पालक यात उकळवून घ्यायची आहे. छान असं पाण्यामध्ये पूर्ण डीप करून घ्यायचं. यासोबतच आपल्याला आणखी काही घालायचं आहे, तर बघूयात काय. इथे मी 3 मिरच्या घालते आहे. काप करून घेतलेल्या 3 मिरच्या आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीरच्या कोवळ्या दांड्या पण घातलेल्या आहे यात. 2 मिनटासाठी होऊ द्यायचं हे सगळं. थोडीशी पालक स्मूथ होऊ द्यायची आणि मग काढून घ्यायची आहे. तर काढताना आपल्याला ही थंड पाण्यामध्ये काढायची आहे. अगदी चिल्ड पाणी आपल्याला हवं आहे. तर मी इथे गार पाण्यामध्ये काही बर्फाचे क्यूब्स घालून घेतलेले आहे. त्यात ही पालक आपल्याला काढून घ्यायची आहे. थंड होऊ द्यायची. 2 मिनटासाठी ही पाण्यातच राहू द्यायची आहे. पूर्ण पालक मी काढून घेतली इथे आणि ही पालक 2 मिनटासाठी यात अशी राहू द्यायची. नंतर मात्र ही आपल्याला एखाद्या चाळणीवर किंवा आपण ज्यात भाजी धुतो त्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, यातलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे. पालकमधलं पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे. पूर्ण पालक ही काढून घेतलेली आहे. ही त्यातलं पाणी आपल्याला थोडंसं प्रेस करून काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे पाणी काढून घ्यायचं आणि ही आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायची आहे. तर ही पूर्ण पालक मी मिक्सरच्या पॉटला घातलेली आहे. यातच मिरची पण आहे आपली, 3 मिरच्या घातलेल्या होत्या त्या, आणि कोथिंबीर पण आहे. तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचं आणि पेस्ट करून घेतलेली आहे. तर ही बघा, थोडीशी जाडसर अशी ही पेस्ट झाली. यात थोडंसं पाणी घालूया आणि स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडंसं 1 टेबलस्पून एवढं पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा मिक्सरवर फिरवून घेऊया आणि हे बघा, छान अशी स्मूथ ही पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर ही थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि अजून एक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. इथे मी 2 टमाटर जाड कापून घेतलेले आहे. अद्रकचे 3 ते 4 छोटे तुकडे घेतले आहे आणि जाड असा लसूण घेतला आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. यात आपल्याला जिरं घालायचं आहे. 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरवर. तर ही बघा, छान अशी मिक्सरवर आपण पेस्ट करून घेतलेली आहे. ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण क्यूब्स बघून घेऊया. पनीरचे क्यूब्स घेतलेले आहे. इथे क्यूब्स करून घेतलेले आहे आणि कोमट पाण्याने हे धुवून घेतलेत. तर यात आपल्याला थोडंसं, अगदी पाव चमचापेक्षाही कमी लाल मिरची पावडर घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि हे यात मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं मॅरिनेट करून घेतो आहे आपण. 2 मिनटासाठी हे असंच राहू द्यायचं. यात आपण दही किंवा काहीही घातलेलं नाही आहे. अगदी नुसतं लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलेलं आहे. तर हे 2 मिनटासाठी आपण असंच राहू देऊया. बरेचदा पालक पनीरमध्ये पनीरचे जे पीसेस घालतात ते तळलेले घालत नाही, पण इथे आपण अगदी शॅलो फ्राय करून घेणार आहे. जास्त फ्राय करायचं नाही आहे आपल्याला. 2 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि यात हे अगदी 1 मिनटासाठी आपण तळून घेतो आहे. जास्त तळायचं नाही आहे आपल्याला. अगदी थोडंसं परतवून घेऊया तेलामध्ये 1 मिनिटभर आणि काढून घेऊया. काढून घ्यायचे आता पनीरचे पीसेस
अगदी 1 ते पाऊण मिनटं एवढंच आपण परतवून घेतलेलं आहे. पूर्ण पीसेस काढून घेतलेले आहे. यात आपल्याला अजून तेल घालायचं कढईमध्ये. याच तेलामध्ये आपण आणखी तेल घालूया. साधारण 3 टेबलस्पून एवढं तेल मी पुन्हा घालते आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. बघून घेऊया. तेल गरम झालं की यात तेजपान घालायचं. 2 तेजपान घातलेले आहे. तेलामध्ये होऊ द्यायचे आणि कांदा घालायचा आहे. तर इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. अगदी बारीक बारीक चिरलेले आहे. घालून घेतले आहे आणि हाय फ्लेमला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. हाय फ्लेमलाच करायचे. गुलाबी रंग येतपर्यंत फ्राय होऊ द्यायचे आहे. आणि बघू शकता तुम्ही छान असा गुलाबी रंग आलेला आहे. इथे आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. 1 चमचा लाल मिरची पावडर घातलं आहे. अगदी छोट्याशा चमच्याने 1 चमचा घातलेला आहे. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा आहे हे. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर घालूया. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यात आता आपल्याला टमाटर, अद्रक आणि लसूण जिऱ्याची जी पेस्ट केली आपण ती घालून घ्यायची. मिक्स करून घ्यायची आहे. तेलामध्ये परतवून घ्यायची. 2 मिनटासाठी होऊ द्यायची तेलामध्ये. तेल सेपरेट होतपर्यंत आपण तेलामध्येही होऊ देऊया. बघू शकता तुम्ही तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आणि यात आता आपल्याला पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्ण पालकची पेस्ट घालून घेतली. पालकची पेस्ट आपल्याला 2 मिनटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायची. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. होऊ द्यायचं. 2 मिनिटसाठी आपण हे परतवून घेतो आहे. यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या पॉटला मी पाणी घालून घेतलं थोडंसं. तुम्हाला किटपट ही घट्ट पाहिजे आहे भाजी, त्याप्रमाणे पाणी घालायचं. इथे मला पालकची ग्रेव्ही जी आहे ती घट्ट पाहिजे आहे, त्यामुळे मी पाणी थोडं कमी घालणार आहे. पाव ग्लास एवढं मी पाणी घातलं इथे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालू शकता. फक्त पाव ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घातलं की ती पातळ होईल. पाणी बेतानीच घालायचं थोडं. बघा छान असं उकळी यायला लागलेली आहे. 2 मिनिटपर्यंत आपण हे पाणी घातल्यावर पुन्हा परतवून घेतो आहे. आणि यात आता आपल्याला झाकून 2 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे. 2 मिनिटसाठी आपण झाकून होऊ दिलं आणि काढून घेतलं झाकण. पुन्हा एकदा परतवून घेतो आहे आपण. यात आपल्याला दही घालायचं आहे आता. तर ताजं दही घेतलेलं आहे, फेटून घेतलं आहे दही. 3 चमचे दही घातलेलं आहे इथे. दह्यामुळे छान अशी टेस्ट येते. दही स्किप करायचं नाही, त्यामुळे दही नक्की घाला. मीठ घातलेलं आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिठाचं प्रमाण. मीठ शेवटी घातलेलं आहे आपण, अगदी सुरुवातीला मीठ घातलेलं नाही, कारण मिठामुळे पण रंग बदलत असतो. इथे आपल्याला क्रीम घालायचं आहे. 2 चमचे क्रीम घातलेलं आहे मी. हे घरचं क्रीम आहे. जर विकतचं क्रीम घालत असाल तुम्ही तर थोडंसं जास्त घालावं लागेल आहे, कारण विकतचं क्रीम हे थोडंसं पातळ असते. क्रीम आणि दही घातल्यानंतर रंग बदललेला आहे. तर इथे आपण पनीरचे क्यूब्स घालून घेतो आहे. इथे आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं. होऊ द्यायचं आहे. गरम मसाला पाव चमचा घालते आहे. मिक्स करून घ्यायचं.
थोडीशी साखर घेतलेली आहे, अगदी अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे. साखरेमुळे टेस्ट छान येते. थोडीशी साखर आवर्जून घाला. झाकण झाकून पुन्हा 2 मिनटासाठी होऊ द्यायचं. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि तडका पॅनमध्ये तूप गरम करून घेते आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे. तूप गरम झालं की यात आपल्याला लसणाचे काप करून घेतले आहे. साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात जाड, त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. ते तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. जर लसूण पाकळ्या छोट्या असेल तर थोडंसं जास्त लसूण घ्यायचा. तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं आणि सुक्या मिरच्या घालायच्या. लाल 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहे आणि हा तडका आता आपल्याला भाजीला द्यायचा आहे. यात आता आपल्याला तडका पॅनमध्ये कसुरी मेथी घालायची आहे. तर तडका पॅन बघा घेतलेला इकडे आणि यात कसुरी मेथी 1 चमचा घातलेली आहे. मिक्स करून हा तडका आपण भाजीला दिलेला आहे. तडका जरूर द्या, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. मिक्स करून घ्यायचं. आणि आपली भाजी ही तयार झाली. वाटलं तर तुम्ही भाजी गॅस बंद करायच्या पहिले पनीर किसून घालू शकता. इथे मी सर्विंग प्लेटवर घालणार आहे. आपण सर्विंग डिशमध्ये भाजी काढून घेतो आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. वरतून पनीर घालायचं आणि थोडंसं क्रीम घालायचं. तर सुरेख असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करू शकता. नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की ही भाजी आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू. भाजी आवडली तर मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.